नमस्कार, मी विलास महाले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. घाटंजी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7:30 वाजतापासून सुरुवात झाली. मतदानाची वेळ सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत होती. मात्र मतदान प्रक्रिया ही सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. सकाळी सुरू झालेलं मतदान शांततेत सुरू असतानाच घाटी येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बाचाबाची होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता. अरे रुक रे, मेरे को काम आहे ना रे. हो 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 हो, तू लोन नको घेऊ. अरे तू लोन नको घेऊ, तू लोन नको घेऊ, तू लोन नको घेऊ. हिंदे तो करो करो. घाटंजी शहरातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. घाटंजी शहरातील नामांकित नवीन बुक डेपो चे संजय ढोणे यांच्या पुतण्याचा आज विवाह सोहळा होता. यावेळी बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने आपल्या वडिलांसोबत मतदानाचा हक्क बजावला. युवकापासून तर वृद्धापर्यंत सर्वच मतदानामध्ये सहभागी झाले होते. सकाळी सुरू झालेल्या मतदानाला दुपारनंतर वेग आला. मोठ्या संख्येने महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी ही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 21 डिसेंबरला मतमोजणी व निकाल हा लागणार आहे. घाटंजी शहरातील 12,350 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 6,274 पुरुष तर 6,074 महिलांनी मतदान केलं. नगराध्यक्षपदासह 20 नगरसेवकांसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची टक्केवारी ही 75.81% एवढी आहे. आता उत्सुकता आहे ती 21 डिसेंबर रोजी येणाऱ्या निकालाची. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.